सर्वपापप्रमुच्यते। अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि तस्य स्मरणमात्रेण तस्य स्मरणमात्रेण दत्तात्रेय महामुनि तस्य स्मरणमात्रेण तस्य स्मरणमात्रेण सर्वपापप्रमुच्यते। तस्य स्मरणमात्रेण सर्वपापप्रमुच्यते। तस्य स्मरणमात्रेण सर्वपापप्रमुच्यते। Bapak JJ kata दत्तात्रेय महामुनि तस्य स्मरणमात्रेण अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि पुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि तस्य स्मरणमात्रेण सर्वपापप्रमुच्यते। तस्य स्मरणमात्रेण सर्वपापप्रमुच्यते। तस्य स्मरणमात्रेण सर्वपापप्रमुच्यते। Atributo
कीर्तन श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज गाडगापूर निवासी भगवान की जय. श्री राम जय राम जय जय राम. 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 श्री राम जय राम जय जय. राजाधिराज रामचंद्र भगवान, पवन सुत हनुमान, उमापति महादेव. नमः पार्वती पतये हर हर महादेव. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम. राजाधिराज रामचंद्र भगवान की. आज भक्तमाल ग्रंथामध्ये भगवज्जन परायण संत. मग आता बद्रिकाश्रम, त्याच्यानंतर जगन्नाथपुरी, द्वारकापुरी, रामेश्वर आणि बद्रीनाथ या सगळ्या चारी धामांचे 4 राजे होऊन गेले. आणि हे चारी राजे त्या त्या धामाच्या त्या त्या देवतेचे भक्त होते. त्या राजांनी तशी तपश्चर्या करून देवाला कायम तिथे राहण्यास भाग पाडलं. जे धाम निर्माण झाले त्याला कारण तिथले जे राजे आहेत हे राजे कारण झाले. आणि राजानंतर देवांनी तिथे या भरतखंडामध्ये या चारी भागामध्ये या भरत देशामध्ये सनातन धर्माचं शेवटपर्यंत वैभव राहावं म्हणून चारी बाजूने रक्षण करण्याकरता हे चारी धाम आहेत. पुढे पहिल्या प्रथम पुरी नरेश म्हणजे जगन्नाथपुरी जी आहे त्या जगन्नाथपुरीचे राजे रुद्र प्रतापजी, त्यांचं नाव आहे रुद्र प्रतापजी. हे परम भागवत राजा झाले. म्हणजे भगवत भक्त होते पण राजा. सर्वसाधारणतः राजा हा पूर्व पुण्याईने आलेला असतो, पण सगळ्याच राजांच्या मनामध्ये ईश्वरी भावना नसते. म्हणून हे जे होते हे भगवान विष्णूचे आराधक होते. जगन्नाथ भगवान त्यावर परमनिष्ठा होती आणि भगवंताच्या सेवेची समस्त व्यवस्था राजद्वारातून होत होती. आजही रोज जगन्नाथ मंदिराच्या नावावर सरकारला 50,000 रुपये टाकावे लागतात. आज पण सरकार तिथून घेत नाही. आता तुमचं काय करणं, तुमचं सरकार आहे तिथे आता काय होईल ते बा नाही, तुमचा भरोसा नाही ना. सरकारला 50,000 रुपये द्यावे लागतात तिथे रोज. आजही जगन्नाथपुरीची जी व्यवस्था आहे त्याला, कारण ते राजाचं आहे, राजाश्रय आहे. म्हणून भगवंताच्या सेवेची समस्त व्यवस्था आणि भक्ती करण्याला महलापासून असं देवाचं दर्शन घेण्याची सोय केली होती राजाने. कारण रोज राजा आला म्हणजे उपाधी होते, त्याच्यामुळे बाकीच्या लोकांना दर्शन होत नाही. म्हणून राजाने रोज नाही यायचं.
भक्तीचा सहवास त्यांना मात्र होता. त्यांच्याकडे जे आचार्य होते वासुदेव भट्टाचार्य, हे त्यांना रोज भगवंताचं चरित्र ऐकवत असत. म्हणून त्यांना जगन्नाथजीचे राजे भक्तोत्तम असं म्हणतात. जगन्नाथपुरीचे ते राजे आहे. अर्थात देवाचा राजा कोणी होऊ शकत नाही, पण भगवान भक्ताकरता आणि भक्ती वाढवण्याकरता त्या राजाला राजा करता, कारण राजामार्फत भक्ती वाढली पाहिजे हा उद्देश असतो. मोठ्या माणसाला बोलवायचं कारण उद्देश काय आहे की त्याच्यामार्फत समाज त्या मार्गाने चालला पाहिजे. हल्ली तुम्ही मोठ्या माणसाला कशाला बोलवता? त्याने पैसे द्यावे म्हणून, असा तुमचा धर्म चालला आहे. मग त्याचा उद्योग कोणताही असो, गलिच्छ, तरी त्याच्या हातून गणपतीची आरती, असं नाही आहे. ते द्रव्य पूजेत योग्य आहे का नाही याचा विचार केला पाहिजे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. कारण द्रव्यावर ती पूजा अर्चा अवलंबून आहे. पत्रम पुष्पम फलम तोय. म्हणून रुद्रप्रताप राजा अद्यापही जगन्नाथाचे सेवक म्हणून नाव चालवतात. मालक म्हणून नाही, सेवक. आमचं मंदिर आहे अजून आहे. म्हणून ते भक्तांमध्ये श्रेष्ठ गणले गेले. प्रतापी यांना अभिलाषा अशी होती की आपण चैतन्य महाप्रभूचं दर्शन करावं. जगन्नाथाचे परम भक्त म्हणजे चैतन्य महाप्रभू हरे राम. या निमित्ताने त्यांनी आपले जे आचार्य होते वासुदेव भट्टाचार्य, त्यांना अनेक वेळा सांगितलं की मला चैतन्य महाप्रभूचं दर्शन घडवून द्या. आता हे चैतन्य महाप्रभू जे होते यांचे वासुदेव भट्ट अत्यंत निकटचे भक्त होते. पण देवाची सेवा सोडून राजदरबारी सेवा यांच्या नशिबी आली होती. हे नाराज होते की आपल्याला काय सेवा मिळाली आहे. देवाची सेवा मिळायला पाहिजे होते तर राजाच्या सेवेत राहायचं. पण या राजाने मात्र त्यांच्याकडून तत्वज्ञान, जगन्नाथाचं चरित्र श्रवण करून करून आपल्या मनामध्ये संत दर्शनाची जिज्ञासा झाली. कारण जगन्नाथाचं दर्शन रोज घडत होतं, भजन घडत होतं, श्रवण घडत होतं, पण संताचं स्पर्श आणि संताचं दर्शन घडणं मात्र कडक. चैतन्य महाप्रभू हे रजोगुणी लोकांना सहजासहजी दर्शन देत नसत. म्हणून तुम्ही त्यांचे सगळे लोक पहा, डोक्यावर केस नसतात, कपाळी मोठा गंध लावलेला असतो आणि तोंडाने ते हरे राम हरे राम हरे राम म्हणतात. काय झालं त्याच्याने? त्याला मर्यादा न दिल्यामुळे अनेक देशाचे लोक त्याच्यात जमले आणि त्यांच्या मंदिरामध्ये हत्या झाल्या. तुम्ही जेवढे हरेराम मंदिर आहे ना मुंबई वगैरे वगैरे वगैरे, तिथे भांडणं होऊन शेवटी हत्या झाली. कारण हा जो 16 अक्षरी मंत्र आहे हा कोणालाही देता येतो, पण त्याच्या पदरी जर पुण्य नसेल तर तो त्याला पचत नाही. त्याच्या मनामध्ये ईर्ष्या, राग, द्वेष आणि स्वतःचं व्यक्तिमत्व. उदाहरणार्थ सांगतो की 2 भक्त असतात देवाचे. एकाला देवाच्या पूजेचा मान मिळाला असतो, आणि दुसरा त्याच्या खालोखाल असतो. त्यालाही पूजेचा मान मिळावा अशी मनात इच्छा असते, पण तो काय म्हणतो, हा मेल्याशिवाय आपला नंबर लागणार नाही, हा मेल्याशिवाय. म्हणजे त्याच्या मनामध्ये गादीवरही पहा तुम्ही 2 लोक नेमले की एक माणूस म्हणतो याला कसं कटवू. म्हणजे जशी आज कट प्रॅक्टिस आहे तशी इकडे सुद्धा कट आहे. आणि त्यामुळे तिथे देवत्व जागृत राहत.
कारण देवत्व जागृत राहण्याकरता ईर्ष्या, राग आणि द्वेष हे पूर्ण नष्ट झाले पाहिजे माणसाच्या शरीरातून. ज्या वेळेला हे नष्ट होतात त्यावेळेला त्या देहामध्ये असलेला परमात्मा जागृत होतो. नाही तर तोपर्यंत त्यांचा अंतरीचा दिवा हा बंद राहतो. भट्टाचार्यांनी चैतन्य महाप्रभूला प्रार्थना केली की मला राजाची आणि तुमची भेट करून द्यायची आहे. तेव्हा चैतन्य महाप्रभूने सांगितलं की आम्ही लोक रजोगुणी लोकांशी भेटणं उचित ठेवत तुमचं मुक्काम कोणाच्या घरी राहतो. कारण जो संत सोय पाहतो त्याच्या आधी देवाची गैरसोय होते. त्याची देवाची काय होते? गैरसोय. म्हणून त्या कैकाडी महाराजांनी सगळा मठ चांगला बांधला आणि आपली झोपडी. पण एकाही संताला तसं राहायची बुद्धी झाली नाही. मग पंढरपूर नाही, कारण दृश्य डोळ्यापुढे होतं. दृश्य ज्यावेळेला ते गेले ना त्यावेळेला सगळे राजकीय नेते गेले. लोकांना वाटलं हे तर देव मानत नव्हते गेले काय. ते जे वागणं होतं ते सगळ्यांच्या दृष्टीत होतं. ते हे विरक्त आहे खरं. हे विरक्त आहे हे खरं आहे. म्हणून आमचं आणि त्याचं मिलन होणार नाही. सार्वभौम राजाला यांनी हे वचन सांगितलं की तुम्ही चैतन्य महाप्रभूच्या दर्शनाचे अधिकारी नाही. काळ येईल, योग येईल, त्यावेळेला घडून येईल. काही दिवसानंतर रामानंदाचार्य नावाचे एक संत होते. त्यांचा आणि जगन्नाथपुरीच्या राजाचा स्नेह होता. या रामानंदावर चैतन्य महाप्रभूची पूर्ण कृपा होती. राजाने पाहिलं की यांना धरावं म्हणून राजानं या राय रामानंदांना सांगितलं की मला तुम्ही काही करून चैतन्य महाप्रभूचं दर्शन घडवून द्या. तेव्हा हे चैतन्य महाप्रभूला जेव्हा सांगायला लागले तेव्हा म्हणाले चैतन्य महाप्रभू, हे राय, हा राजा कृष्ण भक्ती प्रधान आहे. त्यातला संताबद्दल प्रीती आहे. पण माझा नियम असा आहे की रजोगुणी माणसाला मला दर्शन द्यायचं नाही आहे. तो येऊन नजर चुकीने दर्शन देऊन गेला ती गोष्ट, पण मला राजाच्या घरी जायचं नाही. रजोगुणामध्ये मन केव्हाही अटकून जातं हे लक्षात ठेवा. नुसती पंगत चांगली असली की ते गाव आठवतं. पंगत चांगली असली की ते गाव आठवतं. त्या गावासारखं गाव नाही हो. आणि मग सगळे गावं तसे कसे असतील. परमात्मा एका गावात चांगलं देतो आणि दुसऱ्या गावात कमी देतो. कारण काय, हे पहिलं पचलं पाहिजे ना. असं तो भक्ताला बरोबर सांभाळतो. आपलं कसं आहे, मिळालं तर त्याची कृपा, नाही मिळालं तर त्याची कृपा नाही. असं नाही, जे देईल ती त्याची कृपा. आणि मग म्हणायचं ठेविले अनंत तैसे राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. सगळे दिवस सारखे कसे असतील, दिवसांमध्ये बदल येतोच. म्हणून रामानंदांचा संदेश पुन्हा राजापर्यंत पोहोचला आणि चैतन्य महाप्रभू येत राहिले. रुद्रप्रताप राजा म्हणाला, अजूनही आपली लायकी संन्यासाच्या दर्शनाची नाही आहे, परंतु महाप्रभूंना आपण उलटून उत्तर द्यायचं नाही किंवा विरोध उचलायचा नाही. आपल्या नशिबामध्ये ज्या वेळेला दर्शनाचा योग येईल त्याच वेळेला घेऊ. नाही तर राजा होता तो. पण मुळामध्ये भगवंताची कृपा होती.
ज्या ज्या राजांवर कृपा होती, काल मी तुम्हाला शिवाजी राजाचं उदाहरण दिलं, राजांवर ईश्वराची कृपाच होती, तेवढ्या एवढ्या सगळ्या कठीण गोष्टी शक्य नाही झाल्या. कुठेही बुद्धीचातुर्य वापरलं तर पराजय नव्हता, आणि यदा कदाचित अटकले तर त्याच्यातून बाहेर कसं निघायचं, अशा पुष्कळ गोष्टी आहेत. एकदा तर त्यांनी मथुरा ओलांडताना नवनाथाचं रूप धारण केलं होते. सगळं म्हणजे बुद्धी केवढी होती. आणि आईला दर्शन दिलं तर त्यांनी सांगितलं की नवनाथ साधू भेटायला आले म्हणे. आता आई तर तळमळत होती राजांच्या दर्शनाला, आणि जेव्हा गेले आणि डोकं टेकून नमस्कार केला तेव्हा तिच्यावरून ओळखलं की हा संन्यासी नाही आहे, संन्यासी असं नमस्कार करणार नाही, राजा आहे. असं आहे. म्हणजे इतकी किमया होती. किती आनंद करून दिला आईला. आपली आई चतुर किती आहे हेही समाजाला दाखवलं, ओळखून घेतलं तिने. संन्यासी असं डोकं टेकून स्त्रीला नमस्कार करणार नाही, हा शोभा आहे, राजा आहे. म्हणून ती कृपा असावी लागते. महाप्रभूजींनी अनुकूल उत्तर दिलं, नित्यानंदांची प्रार्थना मानली. मग नित्यानंदांनी त्यांना प्रार्थना केली चैतन्य महाप्रभूला की महाप्रभू तुम्ही असं करा, तुमचं कटी वस्त्र एक राजाला देऊन द्या माझ्याबरोबर. त्या कटी वस्त्राच्या स्पर्शानं त्याला आनंद होईल. वा काय शोधून काढलं. कटी वस्त्र म्हणजे कमरेचं, हे वस्त्र ताबडतोब देऊन टाकतं मनुष्य. अंगावरचं उपवस्त्र ताबडतोब देतं, पण कटी वस्त्र घेणं हे घेणाऱ्याच्या मर्जीवर अवलंबून पाहिजे. घेणाऱ्याच्या मर्जीवर अवलंबून पाहिजे. कारण कटिवस्त्र घ्यायला कोणी तयार नाही होत. तर तुम्ही कटिवस्त्र, आणि तेही काही गृहस्थाश्रमी माणसं, मी तुम्हाला सांगितलं ना, तुम्ही इतके भित्रे आहे की ते आई मेल्यावर बाप मेल्यावर ते कपडे इतक्या लवकर बाहेर फेकतात घराच्या, पण पैसे नाही फेकत. लक्षात ठेवा काय झालं त्या कपड्यांमध्ये. त्या कपड्यांमध्ये काही भूत असतं का, पण इतक्या लवकर फेकतात ते बाहेर. बरं शेजारचे पाहिजे म्हणजे फेका फेका नको फेका, यार काय फेका, तो काही सांगेल नाही, त्यांना ऐकू नये. त्यांना समोरचा मनुष्य काही सांगेल. त्या दिवशी चैतन्य महाप्रभूंनी कृपा केली आणि कटी वस्त्र देऊन टाकलं. पण त्या रायांना काय सांगितलं, तुझं राजावर प्रेम जास्ती दिसतं म्हणे. तुझं राजावर प्रेम जास्त दिसतं म्हणे, की जेणेकरून राजाला संत दर्शन व्हावं. म्हणून काही दिवसानंतर राजानं पुन्हा प्रभू दर्शनाची प्रार्थना रायनंदांना केली. कारण ते मनातून जाईल ना, दर्शनाची लालसा होती. ते श्री प्रभू साक्षात राजाची वार्ता ऐकली आणि ते म्हणाले, राजाला म्हणा तुझा जर जास्त आग्रह असेल तर तुझा एक पुत्र माझ्या दर्शनाला पाठवलं तर आत्मवयी पुत्र भावा. प्रत्येक माणसाला असं वाटतं माझ्या मुलानं सुद्धा माझ्या गुरुचं दर्शन करावं. पण हल्ली पोरं तयार होत, आम्ही का तुमच्यासारखे मागासलेले आहे का असं सांगा. ते मागासलेले हा शब्द इतका प्रबळ झाला आहे. माझ्याजवळ मोबाईल नाही ना, आमच्या बरोबरीचे लोक इतके मागासले, तुम्ही अजून मोबाईल ठेवत नाही. म्हणजे मोबाईल असला म्हणजे माणूस सुशिक्षित झाला. जसं ज्या श्रीमंत माणसाकडची बाई हातात मोबाईल घेऊन फिरते, तिच्याकडची मोलकरीण सुद्धा प्रश्न विचारायला आला तर मोबाईल घेऊन फिरते. मी म्हटलं बाई पिशवीत ठेवणार, विसरून जाशील तर रडत बसशील, परत विचारायला येशील, सोडतच नाही ते. असं भूषण झालंय. सगळं विसरलं तरी चालेल
पण मोबाईल आणि रोज विज्ञान सांगतंय मुलांना त्याच्यापासून लांब ठेवा, मुलांना लांब, आणि अभ्यासक्रम त्याच्यावर सूट. मग आता कसं होईल हे लक्षात ठेवा. तुम्हाला जर जगाचं संरक्षण करायचं आहे तर काही गोष्टी, बंधनं, नियम लावले पाहिजे. एवढंच काय, प्रवचन सुद्धा मोबाईलवर असं आहे, काही गरजच नाही. म्हणून ते म्हणतात तुझ्या पुत्राला पाठव. पुत्रवही आत्मभाव हा. पुत्राने जरी दर्शन केलं तरी कुळाचा उदर. प्रत्येक बापाला वाटतं की यांनी सुद्धा देवदर्शन करावं म्हणजे बुद्धी चांगली राहील. इथे महाराज सांगताय राजाला, निरोप दे त्याला की त्याचा पुत्र मला पाठव. आता संताच्या मनात काय आहे हे लवकर लक्षात नाही आहे. म्हणून रामानंदरायांनी राजाला सांगितलं की महाराज, तुमच्या आधी तुमच्या पुत्राच्या भेटीचा महाराजांना आनंद आहे. राजाला अतिशय आनंद झाला की माझ्या घरातलं एक का होईना महाराजांपर्यंत पोहोचलं. राजाची शेवटपर्यंत विपरीत बुद्धी झाली. हा मुद्दा महत्वाचा आहे. आणि ही चैतन्य महाप्रभू राजाची काय पाहत होते? परीक्षा. अहो सोन्याला कोणाचा स्पर्श होतो का? काही नाही ना. सोनं तसंच राहतं, मातीत पडलं तरी तसंच, कुठे पडलं तरी तसं हे संत आहे. यांना कशाचं रजोगुण, कशाचं काय, त्यांच्या मनामध्ये येईल ते होतं. पण राजाला रजोगुणाबद्दल जे आदर आहे, प्रेम आहे, त्याच्याबद्दल राजाच्या मनामध्ये जागृती करायची आहे की हे सगळं प्रजेचं आहे, स्वतः उपभोगो. लक्षात ठेवा, राजा स्वतःच्या चरित्राकरता राजानं स्वतःच वापरलं पाहिजे. आता बा राजसत्तेमध्ये कसं चाललंय वातावरण, सगळंच जनतेचं वापरतं ते. कशाचाच खर्च नाही. आणि त्यामुळे बुद्धी विपरीत होते आहे. एकामेकावर हात उचलताय, बोलताय, काय पटताय. पूर्वी हे लोक राजकारणात भांडायचे आणि नंतर अर्धा तासाने बरोबर जेवायचे. 50 वर्षापूर्वीचे नेते नंतर एकत्र. आता वैर आहे सगळीकडे. म्हणून राजाला आनंद झाला आणि राजाचा पुत्र या रायांनी चैतन्य महाप्रभूच्या जवळ नेलं. त्या मुलाला मागच्या जन्माच्या कृष्णाच्या भक्तीची स्मृती होती. आणि चैतन्य महाप्रभू असे बसले होते, तो मुलगा आला आणि आल्याबरोबर असे हात केले नाही. त्या मुलाच्या डोळ्यातून घळघळ पाणी, अंगावरचे रोमांच खळखळ उभे राहिले. अति आनंद झाला आणि चरण स्पर्श करून चरण दाबाला सुरुवातच करून टाकली. या रायांनी पाहिलं की आज इतके वर्ष झाले आपण असून आपल्याला चरण दाबता येत नाही. आणि हा पोरगा याच्या बापाला विरोध, आणि हे काय, हे पूर्व पुण्य लागतं. अशा माणसाची सेवा घ्यायची असते की ज्याच्या मनात कलह नाही. कारण हा राजाच्या घरी असल्यामुळे पूर्व पुण्याने कृष्ण भक्ती असल्यामुळे या वेळा मन मोकळं झालेलं आणि तो सगळी सात्विक प्रेम जागृत झालं. अनुभवाचा संचार झाला आणि कृष्ण 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 बोलू लागला. डोळ्यातून अश्रू येऊ लागले. महाप्रभूंनी राजाच्या पुत्राला नित्य दर्शनाची परवानगी दिली. तू रोज येऊ शकतो. हा मुलगा घरी गेला. इकडे मुलगा चैतन्य महाप्रभूंना भेटला. त्यांनी त्याला हृदयाशी धरलं. ही बातमी नौकरांनी राजाला सांगून टाकली. राजा ढळ रडायला लागला, डोळ्यात आनंद अश्रू की आज आपला मुलगा का होईना या संताच्या सहवासात गेला आणि
एवढं नाही तर त्यांनी त्याला अंगी स्वीकारलं, अंगीकार केला. त्यावेळा राजाला आनंद झाला आणि चैतन्य महाप्रभूचं दर्शन घेतल्यावर चैतन्य महाप्रभूंनी जगन्नाथ यात्रेला सुरुवात केली. यात्रा आणि यात्रेमध्ये देवाचं दर्शन करायचं आणि स्वतः तिथे उपस्थित राहायचं आणि सर्व वर्णांना दर्शन द्यायचं रथाच्या दिवशी, इतर दिवशी नाही. असं कारण रथाच्या दिवशी सगळ्यांचं दर्शन आणि भाव रथ असतो. काय पाहायला चालले? रथ 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 रथ. पदवी सर्वसाधारणतः जगन्नाथपुरीचा रथ महाराष्ट्रामध्ये काय संपूर्ण देशामध्ये सर्वत्र फिरायला लागले आता, गावोगावी. जिल्ह्याच्या गावाला तर आहेच. कारण कलियुगामध्ये जगन्नाथ हे देव इष्ट आहे आणि श्रेष्ठ आहे. कृष्ण अवतारानंतरची लीला आहे. 2 ठिकाणी केली, एक पंढरपूर आणि एक तिथे. पण आधी पंढरपूर आहे, नंतर जगन्नाथपूर आहे. धाम आहे पण तिथली लीला नंतर आहे. पांडुरंग जिथून लीला करायला तिथे गेले. लाखोबाच्या चरित्रात येतं, 3 जगाची माता डांकोलाटीनं झाली जगदंबा. म्हणून भगवान आणि हे, कारण इथे चैतन्य जागृत आहे, तिथे उत्सवाला चैतन्य येतं. इथे 12ही महिने चैतन्य आहे. त्याचं कारण काय? तर पंढरपुरामध्ये कायम 24 तास नाद ब्रह्म असतो, म्हणजे विणा बंद होत नाही. जेवढे मठ आहे तेवढ्या मठामध्ये नाद ब्रह्म चालू असतो. हे जेवढे 4 धाम आहे याच्यामध्ये ब्रह्म बदललेलं आहे. जगन्नाथपुरीला जे ब्रह्म आहे ते अन्न ब्रह्म आहे, म्हणजे तिथे कायम भातच. तुम्ही एकादशीला गेले तरी भात खावा लागतो. तिथे एकादशी उलटी टांगली आहे. तिथे जगन्नाथाचा भात जो आहे, दक्षिणेकडे गेले ना ते लोक सुद्धा एकादशीच्या दिवशी तांदूळ भाजून टाकतात आणि त्याचा भात खाऊन टाकतात. तिकडे साबुदाणा बगर शेंगदाणे नाही आहे. त्याचं कारणच आहे, त्या भागाचा तो परिभाग आहे. म्हणून त्यावेळेस पुरी नरेश महाराज रुद्र प्रतापजी यांनी भगवंताचा रस्ता झाडण्याचं कबूल केलेलं आहे. म्हणून हे पुरी नरेश आले आणि रस्ता झाडाचा आणि स्वतः हाताने सडा घालायचा आहे. रस्ता झाडायचा तर कशाने घालता? म्हणजे चंदन मिश्रित जलाने रस्त्यावर शिडकाव देतात. आणि ही चैतन्य महाप्रभूंनी त्यांची सेवा पाहिली आणि मग राजा महाराजांच्या कृपा पात्राला पात्र झाला की आता याला दर्शन द्यायला हरकत नाही. म्हणून जगन्नाथाचा रथ चालला. प्रेम पुरुषोत्तम श्री गौररंग महाप्रभू हे परिवारासहित तिथे कीर्तन करत चालत राहिले होते. आणि श्री महाप्रभूनं आपलं हरे राम मंत्र सुरू केलं आणि त्या मंत्रामध्ये नृत्य करायला लागले. संकीर्तन करता करता सगळ्या लोकांचं मन आकर्षलं गेलं की काय चाललंय. आणि मग रुद्र प्रजापती राजाचं सुद्धा मन त्यांच्याकडे आकर्षलं गेलं आणि प्रेमवश होऊन राजा ते पाहू लागला. पण पाहता पाहता राजाचे पाय हळूहळू पुढे सरकायला लागले. प्रसंग पहा किती सुंदर आहे. चैतन्य महाप्रभू दोन्ही हात वरती केलेले आहे आणि रंगनाथाचं जगन्नाथाचं भजन करत करत नाचताय, आनंदामध्ये विभोर झाले. राजा दुरून पाहतोय महाराजांना आणि राजाचे पाऊल आपोआप चालत आहे. म्हणजे राजा त्या दृश्यामध्ये मग्न आणि जातोय तिकडे.
आपण म्हणतो ना, त्या दिवशी माझे पाय अचानक वळले आणि तिथे मला रस्त्यात गाडगे बाबा दिसले. म्हणजे बाबांचंही दर्शन असंच अचानक व्हायचं लोकांना, अचानकच. नाहीतर मनुष्य तो रस्ता सोडून दुसऱ्या रस्त्याने निघून जातो जर योग नसला तर. ह्या ज्या गोष्टी आहेत चैतन्य जागृतीचा, यांचा सुद्धा मंत्र सोपाच होता बाबांचा, देवकीनंदन गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला. म्हणून ते म्हणतात अशा प्रकारे ते नृत्य करत असताना प्रेमवशामध्ये होते. राजा रुद्रप्रतापी पुढे सरकत गेला आणि चैतन्य महाप्रभू भजनामध्ये आता पडतील असं राजाला वाटलं आणि राजाने दोन्ही हातांनी धरून गेले. चैतन्य महाप्रभू परवा महाराज उतरत होते ना, मी तिकडून त्यांना नेलं, त्यांचे गुडघे दुखतात. म्हटलं महाराज तुम्हाला आपली परंपरा माहिती आहे का नाही? म्हणे काय झालं? म्हटलं दोन्ही हात असे दोन लोकांनी करायची, एक इकडून आणि एक इकडून, आणि मग त्याच्या हातावर एक हात ठेवायचा महाराजांनी आणि दुसऱ्याच्या हातावर असे दोन हात असतात आणि इकडून मध्ये महाराज, इकडून एक हात आणि इकडून त्याच्यावर यांचे हात आणि हात ठेवून रस्त्याने चालायचे. म्हणे हो मला माहिती आहे, पण मी आत्ताच स्वीकारले तर काय होईल? म्हटलं नाही, स्वीकारून टाका. त्यांची परंपरा अशी आहे. ते हे एकदम तरुण होते त्यामुळे यांना ते करणं शोभत नव्हतं असं त्यांच्या मनात, पण त्यांची परंपरा अशी आहे, दोन भक्तांनी ज्या गावाला जातील, ज्याच्या घरी जेवतात तो रस्त्यात जातो आणि दोन लोक असे हात करतात, त्याच्यामध्ये महाराज असतात आणि त्या दोघांच्या हातावर हात ठेवून ते असे चालत असतात. कोणी भक्त आला की ते उभे राहतील की मग उभे राहायचं आणि त्यांना लांबून दर्शन करायचं. आता यांचे गुडघे आता यावेळेला गाडीत पाठवला आम्ही त्यांना, तर त्यांना म्हटलं तुम्ही हे सुरू करून द्या रस्त्याला, कारण हे शरीर आहे, कोणाचं लवकर थकतं कोणाचं उशिरा थकतं, त्याची जनतेकडे पाहू नये. आपली परंपरा काय आहे ती धरून ठेवा. जसं आपण कोणाच्याही मांजर खांद्यावर हात ठेवून चालतो, तो पुढे चालतो ना आपण चालतो, तर संताला खांद्यावर हात ठेवता येत नाही म्हणून हातावर हात ठेवायचे, असे हात. म्हणून तुमचं लक्ष आहे म्हटलं, आम्ही ज्ञानेश्वर महाराजांच्या आधी जे बाळकृष्ण महाराज होते त्यांना नदीतून आणताना आम्ही असं आणतो, ओले असायचे ते पायी यायचे नदीतून, दोघा लोकांनी हात करायचे आणि मग त्याच्यावर हातावर हात ठेवले त्यांनी, नदीतून ब्राह्मणाने बाहेर काढलं की मग ज्याच्याकडे दिवस असेल तो धरायचा, पण पाण्यातून ब्राह्मणांनी बाहेर काढून द्यायचं त्यांना. कमरेबरोबर पाणी असलं तर मग नदीतून यायचं, त्याच्यावरती असेल तर मग ते सांगडे बांधून त्यांना आणायचं. म्हणून अशा प्रकारे चैतन्य महाप्रभूला रुद्रप्रताप राजांनी अशा भावनेनं धरलं. अतिशीघ्र राजा ताकद होती म्हणून दोन्ही भुजांनी धरून ठेवलं. राजाला स्पर्श झाला, प्रभू सावधान झाले आणि छी छी केलं. रजोगुणाचा स्पर्श झाला म्हणून प्रभूचं वचन ऐकल्यावर राजा भयाभीत झाला. सर्वभौम भट्टाचार्यांनी त्याला समजवलं, चिंता करू नको, हे भक्ताला आधी शिक्षा देता आणि नंतर जवळ घेता. तू तुझ्या मुलाला जवळ घेतलं होतं ना म्हणे, मग तुला काय अनुभव आला होता? म्हणजे मी तो आल्यानंतर मी ज्याला आलिंगन मांडलं आणि त्याची माझी अवस्था झाली, मग कुठची पैसे चिची करू दे त्यांना. रजोगुणाचा स्पर्श झाला. आता तुझ्यावर कुठून आहे? बलगंडी नामक स्थानावर एकदा जगन्नाथाचा रथ रूप थांबला. हे जाता जाता एका गावाला मुक्काम असतो रथाचा, कारण सगळे लोक थकून जातात म्हणून जो तो झाडाखाली बसतो. मावशीच्या घरी जायचं असतं ते कथा आहे ती त्यावेळी, तर त्या ठिकाणी सगळे लोक झाडाखाली बसतात आणि गावातले लोक देवाला नैवेद्य नेतात म्हणून तिथे रात्र पास होऊन जाते. जसं आपलं सुभाष चौकामध्ये रात्री 10 वाजता रथ गेला की तो 11 11:30पर्यंत हलत नाही तिथून, कारण त्या आजूबाजूच्या सगळ्या आरत्या तिथे येतात. मग तिथून तो फाकला तिकडे मस्जिदकडे गेला की बरोबर मंदिरात पोहोचून जातो. पण तिथे सगळे लोक येतात, छान बसलेलं असतं रथाचं. तसं जगन्नाथाचा रथ
रुखी ठिकाणी थांबला आणि सगळे लोक भगवंताला व्यंजन भोग द्यायला लागले. सगळ्यांचे भोग देवापर्यंत पोहोचले पाहिजे, गर्दी होते. म्हणून महाप्रभूंनी आपल्या मंडळीला घेऊन झाडाखाली जाऊन बसले. तेथे वृक्षाच्या खाली महाप्रभू एकांतात बसले असताना त्या स्तरावर प्रेमवश होऊन नेत्र बंद करून शांत बसले होते. तेवढ्यात प्रतापी राजाला, सार्वभौम राजाला सगळ्यांनी सांगितलं की महाराज तिथे बसले. राजाने काय केलं, आपल्या अंगावरचा सगळा पोशाख काढून टाकला, कपडे लते, आणि ते कटी वस्त्र जे होतं महाराजांचं ते कमरेला लावलं आणि मग गेला तिथे. रजोगुणाचं काय केला. म्हणून देवाच्या पूजेमध्ये सोवळं नेसण्याचं कारण हे असतं. तुम्ही यज्ञाला बसता तर या चड्डीवर बसता, आता काय सांगतो मला. सत्य कोणत्याही पूजेमध्ये तुम्हाला हे वस्त्राचा त्याग करून, रजोगुणाचा त्याग करून सत्वगुणात बसावं. रेशमी वस्त्राला कोणता स्पर्श होत नाही किंवा स्पर्श दोष नसतो. म्हणून त्र्यंबकचे सगळे ब्राह्मण स्टँडपर्यंत सोहळ्यातच येतात. काशीचे लोक धाबळीमध्ये येतात. वृंदावन मथुरेचे लोक पिवळ्या वस्त्रात येतात. पिवळं वस्त्र भगवान आहे, कारण ते त्यागप्रधान नाही आहे, ते भोगप्रधान आहे. म्हणून चैतन्य महाप्रभू बसले होते एकांत स्थळी आणि तिथे रुद्रप्रतापी राजा सगळ्या राजाचा वेश टाकून वैष्णवाचा गंध लावला, गळ्यामध्ये तुळशीची माळ घातली, ललाटावर तिळक लावला, शंख चक्र गदा यांचे चिन्ह धारण केले आणि प्रभू चरणांच्या जिथे झोपले होते तिथे पाय दावायला चालले गेले. एकदम चरण सेवा घेऊन टाकली, एकदम चरण सेवा. आणि त्यावेळेस राजानं रास पंचायतीतले श्लोक म्हणायला सुरुवात केली. चैतन्य महाप्रभू झोपले होते. तव कथामृतम तप्त जीवनम, हे श्लोक म्हणता म्हणता चैतन्य महाप्रभूंना आणखीन भगवंताच्या प्रेमाची गाण दृष्टीत टाकलं तर सोळं नेसलेला वगैरे वगैरे दिसतोय गोपीचंदन. राजा आहे अशी काही झलक नाही झाली. आणि राजा गोपीगीत गाता गाता सगळे श्लोक म्हटले. तेव्हा महाप्रभूंना आनंद झाला आणि महाप्रभू जागृत झाले, उठले. राजा उठला आणि राजाला गाढ आलिंगन देऊन टाकलं. म्हणून देवाच्या समोर जाताना राजे लोकांना आपल्या महाराष्ट्रात एक पद्धत आहे. डोक्यामध्ये जर तुमच्या काही असेल तर दर्शनाच्या वेळेला ते काढून टाकायचं, बिना टोपीचं दर्शन करायचं, बिना पगडीचं दर्शन करायचं, बिना याचं दर्शन करायचं. आणि जे जनता जनार्दनाला देव समजतात त्यांनी डोक्यात न घातलेलं बरं. कारण लोकांमध्ये गेले की लोक हात करतात म्हणून त्यांनी काय करावं. म्हणून त्यांच्या डोक्यात टोपी नसली, पगडी नसली, काही नसलं तरी चालतं. जोपर्यंत जनता जनार्दन कळत नाही तोपर्यंत नेहरू शर्ट, जॅकेट, टोपी, लाल शाल हे सगळं. पण जनता जनार्दन कळाला की हे घालायची गरज नाही, कारण जनार्दनापुढे डोक्यात काही न्यायचं नाही. म्हणून आपले वारकरी टोपी काढून दर्शन करतात. त्याचं कारण हे आहे, माहिती पाहिजे. असं आहे ते. आपल्याकडे अशी परंपरा होती आतापर्यंत, घरातला मोठा माणूस गेला की त्याच्या डोक्यातली टोपी काढायची आणि अशी खुंटीला लावायची. आणि 13व्या दिवशी जो मोठा मुलगा असेल त्याच्या डोक्यावरती टोपी ठेवायची. ज्याप्रमाणे संतांची पगडी होती त्याप्रमाणे संसारी माणसांच्या घरात टोपी होती, फेटा होता, दुपट्टा होता. राजस्थानमध्ये दुपट्टा टाकता गळ्यामध्ये. ही जी परंपरा आहे, राजाचा जो राजवेश होता तो रजोगुणी होता म्हणून त्याला
कारण रजोगुणी माणसाला सत्वगुणी भेटल्यावर त्याचं काही महत्वच राहत नाही. जसं चंचल पुरुषाला सात्विक स्त्री मिळाली की तो काय म्हणतो, येडी आहे, येडी आहे, येडी आहे. चंचल आहे ना, मग सात्विक स्त्रीला येडी म्हणतो, बावळट, मूर्ख. आणि चंचल स्त्रीला सात्विक मनुष्य मिळाला की ते उलटच आहे. हे लक्षात, हे जे जीवन रहस्य सांगितलेलं आहे हे लक्षात आलं पाहिजे. आपल्याला जीवनाचं महत्व कळालं पाहिजे. राजाला आलिंगन दिलं आणि प्रभू सुद्धा प्रेमवश झाले आणि राजा सुद्धा प्रेमवश झाला. राजा म्हणाला, प्रभू मी एक आपला दास शूद्र आहे, आपण या दासाला दास मानून घ्या. महाप्रभूनं राजाचं ऐश्वर टाकून दिलेलं पाहिलं आणि सांगितलं, राजा ज्याप्रमाणे मी तुला आता असा पाहिलाय त्याप्रमाणे मला तुला सुद्धा राजा म्हणूनच पाहिजे. मी तुला अशा वेशात राहा असं सांगत नाही, पण या वेशातला तू राजा आहे हे भान ठेवून राहा. रजोगुणी राजा बनू नको. बगीच्यामध्ये रंजन करण्यापेक्षा राजाने प्रजेमध्ये रंजन करायचं. नाही तर राजे लोक कुठे जातात, म्हणाले असं आहे ते. पहलगाव राजे लोकांनी जनतेमध्ये जाणार म्हणे, मग काय करू, भगवंताचे उत्सव करत जा गावोगावी आणि तिथे जाऊन बस आणि वाढावया सुख भक्तिभाव धर्म कुळाचार नाम ठोक पाहिजे. हे जे करतो, हा तू गावागावात जायचं, लोकांना बसवायचं आणि त्याच्यात रंजन करायचं. भक्तिभावाचं रंजन करायचं. समाजाला भक्तीमध्ये देवामध्ये लावायचं म्हणजे समाज एकवटतो. हे ज्ञान संत सांगतात. म्हणून त्यावेळेस राजानं रुद्रप्रताप राजाचं सौभाग्य बदललं. राजा भक्त झाला, आनंदित झाला आणि मनामध्ये प्रशंसा करतो. हेच आमच्या लोकमान्य टिळकांनी केलं की हा गणपती जर बाहेर काढला तर स्वातंत्र्याची चळवळ जोरात सुरू होईल आणि ब्रिटिशांना याला बंदी आणता येणार नाही. म्हणून टिळकांनी सार्वजनिक गणपतीला सुरुवात केली. लोक बोलवले, व्याख्यानं दिले, कथा सांगितल्या, लोकांना धैर्य दिलं. आपण गुलाम राहू नका, तुमच्या पाठीशी मंगलमूर्ती गणपती आहे, गणपती सगळे विघ्न दूर करतो असं समजावून सांगितलं. कालच पंतू गेले त्यांचे, काल का परवा लोकमान्य टिळकांचे पंतू. असं आहे, जागृती केली. पण तो गणपती महाराष्ट्रानेच उचलला. आता सगळे राज्य उचलायला लागले, कोणी उचलला नव्हता त्यावेळेस. म्हणून स्वातंत्र्याची जागृती महाराष्ट्रात जी झाली ती कुठेच झाली नाही. कोणत्याही राज्यानं काँग्रेसची सभा घेतली नाही, पण जळगाव जिल्ह्यांनी फैजपूरची सभा घेतली. हे विद्यार्थ्यांना सांगितलं पाहिजे. मोगले आजाम सांगून काही उपयोग नाही. का नाही घेतली कोणी, तर सगळे घाबरत होते. फक्त घाबरला नाही महाराष्ट्र, त्यातला जळगाव जिल्हा. म्हणून पहिलं अधिवेशन फैजपूर. असं आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. आपल्याला माहीत नसते, स्मृती आहे तिथे. वर्षातून हे सगळे आले पाहिजे. त्याच्या स्मृतीबद्दल ते कॉलेज बांधून ठेवलं आहे तिथे. परत इकडून तिकडून सगळ्यांना. म्हणून ते म्हणतात, राजा स्वतःला शूद्र म्हणतोय
चैतन्य महाप्रभू म्हणाले, राजा असे अभद्र शब्द तोंडात काढू नको. वा, लगेच सावध केलाय. आपलं कुळ चांगलं आहे, आपण उत्तम कुळातले आहात, फक्त कृष्ण भक्ती राहावी तुमच्या कुळामध्ये म्हणून तुमच्यावर संस्कार केले. राजाचं सौभाग्य झालं. राजा समस्त भक्तांसह आनंदित झाला आणि चैतन्य महाप्रभूने लगेच वस्त्र टाकून राजवस्त्र घालायला सांगितलं आणि मग डोक्यावर हात ठेवला आणि चैतन्य महाप्रभू रथाच्या पुढे आणि त्याच्या पुढे राजा असा जगन्नाथपुरीचा रथ सुरू झाला. थोड्या वेळानंतर राजाला चैतन्य महाप्रभूने घरी जायला सांगून टाकलं. शेवट जेव्हा पुन्हा रथाची पूजेची वेळ येईल त्यावेळेला तुम्ही यायचं. सुरुवात करायची आणि शेवट करायचा. राजे लोकांनी पूर्ण वेळ रथाबरोबर थांबायचं नाही. म्हणून संतांनी जे गादीवर संत असतात त्यांना सुद्धा रथ काढून द्यायचा आणि मध्ये कुठे पान सुपारी असेल तर त्यांना घ्यायला जायचं, पान सुपारी करायची, परत घरी पोहोचवायचं. परत दुसरं आहे त्याने जायचं, त्यांनी रथाबरोबर नाही राहायचं. आपल्याकडे कम्युनिस्ट पक्षाचे आंबोडकर बुवा म्हणून होते. तो पक्ष कम्युनिस्ट, पण आपल्या जळगावच्या रथापुढे ते दरवर्षी फेटा बांधून वारकरी म्हणून जात असत. त्यांचं सहस्रचंद्र दर्शन होतं. आता त्यांचं काय पेपरबाजी झाली की बा आंबेडकर बाबा 82 वर्षाचे झाले, पथिकाश्रमला राहायचे. बाबा म्हणे जा रे एक शाल घालून ये बुवाला. बाबांकडून त्यांचा परिचय होता. मी गेलो. मला म्हणे तुम्ही कोण? आता कडक होते. म्हटलं मी तुमच्या मित्राचा मुलगा. म्हणे काय नाव? म्हटलं रामदासी भाऊ. अरे भाऊने पाठवलं मला. म्हटलं ही शाल तुम्हाला घालायचं. अरे म्हणे मला शाल घालायचं कारण तर काही सांगशील? म्हटलं तुम्ही रथाच्या पुढे पेटा बांधून विणा घेऊन फिरता. बाबांनी सांगितलं तो उत्तम वारकरी आहे, त्याला शाल घालवली. त्यांना आनंद झाला की आज कुठून तरी एक प्रेमाचा सुगावा माझ्याजवळ आला. तर याचा एक वैयक्तिक आनंद असतो. तो वैयक्तिक आनंद असतो. पण ते असं नाही म्हणाले की भाऊकाने आले म्हणून नाही. त्याने आठवण केली ना, आठवणीतच भेट होते. म्हणून त्यावेळेस रुद्रराजाला आनंदित झाला आणि त्या दिवसापासून सगळं राजाचं कुटुंब जगन्नाथाचं भक्त बनलं. कृष्णार्पणमस्तु. सत्यगुरु राये कृपा मज केली, सापडले वाटे जाता गंगा स्नाना.